मध्ये दाखल झाले योगेश आणि त्याच्या साथीला प्रवीण. 4 षटकाची मॅच दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅक पर आलाय गोलंदाज विनायक. पहिला बॉल या ठिकाणी जबरदस्त फटका मिड विकेट बाउंड्री लाईन जवळ. क्षेत्ररक्षकाने फिल्डिंग जबरदस्त केली आणि मिळतील 2 धाबा. सध्या बॅटिंग करत असताना जुगरेवाडी टीमला या ठिकाणी आपण बघतोय 2 धावेने स्वागत केलंय जुगरेवाडी टीमचं 2 या धावसंख्येवर. बघा चांगली मॅच पाहायला मिळेल. जुगरेवाडी आणि पिंपळोलीवाडी दोन्ही टीमचा विचार केला ना की या दोन्ही टीमच्या नसामध्ये क्रिकेटचा शब्द जो मात्र कोरलाय आणि इथे ठोकतोय फलंदाज योगेशच्या बॅट मधून आसमानी टोला षटकार. येस थँक्यू डीजे. बघा या वर्षी सर्वात जास्त डेची स्पर्धा असो किंवा नाईटची स्पर्धा असो सर्वात जास्त क्रिकेट खेळला असेल तर कोणता संघ असेल तो मात्र जुगरेवाडी. जुगरेवाडी गावचा नाव आज प्रत्येक ठिकाणी जो मात्र घेतला जातोय. आज त्यांच्या गावामध्ये एक मोठी जत्रा सुद्धा भरत असते आणि आज जुगरेवाडी टीमने आपल्या क्रिकेट या खेळातून जे नाव कमावलंय ते मात्र अप्रतिम. बघा प्रत्येक गावाचं नाव रोशन करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत ही देखील फार महत्वाची असते आणि तेच आज साध्य करत असताना या दोन्ही खेळाडूंकडे हो झेल पकडायची होती आणि इथे झेल ड्रॉप जरूर झाले. एक तर बनले दुसरेचा प्रयत्न नाही. बघा प्रवीणचं थोडंसं जर लक्ष असतं तर कदाचित ही धाव देखील आली असती. पण यासाठी जाणला जातो ग्रामीण क्रिकेट आणि तोच आज आपल्याला पाहायला मिळेल. एक धावावर संघर्ष चालू आहे. बघा जबरदस्त बॅटिंग आपण करत असताना पाहतोय 9 धावा जरूर बघतोय. प्रवीण देखील बायकर मॅन आहे. अगदी प्रवीणला देखील दोदानी या ठिकाणी बाईक मिळाली होती आणि योगेशला देखील बाईक जरूर मिळाली आहे. इथे प्रवीणच्या बॅट मधून ऑन साइडला भिरकावलाय 6 धावांकरिता. इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. बघा एक षटकार आला तदनंतर चांगली बॅटिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. 38 सर्कलच्या थोडासा बाहेर अगदी फटका चांगला होता आणि पाहिलं तर 2 बनले. तिसरीचा प्रयत्न यास घेतले आहे आणि इथे बनली देखील जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा ज्या मात्र सहजगत्या प्राप्त केल्या जातात. 3 धाबेने धावफलक आपण बघतोय. पहिला ओव्हर नंतर इथे धावा स्कोर बोर्डवर 18 बनलेत. ओव्हर मध्ये धावा देखील बनवले गेलेत 18. एक चांगले हाय व्होल्टेज ड्रामा जो मात्र पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. मित्र म्हणेन चांगला लॉट पाहायला मिळेल. पहिल्याच दिवशी अफाट गर्दी मात्र या मैदानावर पाहायला मिळाली होती कारण मॅच तशी चांगली झाली होती. ठाणे विरुद्ध रायगड त्या स्पर्धेची भरपूर चर्चा देखील झाली आणि तो माहोल देखील भरपूर रंगला होता कारण प्रत्येक जिथे बघशील तिथे प्रेक्षकांची अलोट गर्दी आज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु बघा जेव्हा क्रिकेट व्यवसाय क्रिकेट खेळलं जातं तिथून
जे खेळाडू असतात त्यांना पाहण्यासाठी भरपूर लोक देखील गर्दी करत असतात. आणि आज यावेळेस ग्रामीण क्रिकेट बघतो आणि आलाय चौकार फलंदाजाच्या बाटमधून दमदार बॅटिंग. सुरुवात झाली आहे आणि इथे पाहिलं ना तर 13 धावा त्याच्या बाटमध्ये आपण बघितला. टॅप केलाय शॉट मिड ऑफला जरूर छोटा पॅकेज होता आणि तिथे पाहिलं तर चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून देखील आपण बघितली. एक धाव जो मात्र सहजगत्या प्राप्त केली जाते आणि एक धावेने धाव फलक आपण बघतोय 23 या धावसंख्येवर. एक चांगली मॅच जी मात्र या ठिकाणी आपण बघतोय. जरूर स्वर्गीय संतोष स्मृती कुंभळवाडी टीम देखील या ठिकाणी पराभव झाल्या. बघा प्रत्येक बॉलवर कशा प्रकारे शांततेचा खेळ करणं महत्वाचं असतं. यावेळेस 2 धावा मात्र सहजगत्या प्राप्त केल्यात. बघा जिथं एक धाव येईल तिथे एक धाव घेतली जाते, जिथे 2 धावा बनल्या जातील तिथे 2 धावा घेतल्या जातात. हेच तर खरं क्रिकेट आहे आणि याचसाठी खरं तर जाणला जातोय जुगरेवाडी टीम. जरूर आपण बघतोय जुगरेवाडी टीम खेळत असताना 2 बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतात की धावा बनवू शकतात. दुसरं ओव्हर आपण बघतोय 25 बनलेत. यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय योगेशच्या बॅटमधून 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. असं क्लोज डिसिजन आहे त्यासाठी चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत निर्णय जो मात्र लगेच कळवला जाईल. 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केला जातो. चला फेअर डिलिव्हरी म्हणजे चांगला बॉल रिलीज केलाय आणि चांगली बॅटिंग देखील केले. अगदी पाहिलं तर एक पाय आतमध्ये होता आणि त्यानंतर धाव फलकावर आपण धावा बघतो 31 बनलेत. षटक क्रमांक 2 सध्या तरी 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित बॉल शिल्लक आहे 2 आणि इथे योग्य डिसिजन देत असताना आमच्या 3रे पंच देखील आपण बघितलेत. म्हणजे चांगला सामना पाहायला मिळेल. 31 बनलेत. बघा हो यावेळेस फक्त शॉर्ट टर्म क्रिकेट आपण जरूर बघतो. अगदी पाहिलं तर एकच धावची मात्र घेतली जाईल. बघा एका चेंडूवर प्रहार आला तर सेकंड बॉलवर कशा प्रकारे डीपमध्ये जाऊन खेळायचं हे योगेशला नक्की माहीत आहे आणि यासाठी हे 2 फलंदाज जाणले जातात. योगेश आणि बंटी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना बघा दुसरं षटक देखील समाप्त झालंय. ते धाव फलकावर धावा आपण बघतोय 32. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा बनलेत आणि आमचे ऑपरेटर जबरदस्त. बघतोय आपण सेकंड मॅच देखील पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळेल. पळसदरी आणि त्याला फाईट करेल टीम खाड्याचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी. चला नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर 2 षटकाची मॅच समाप्त झाले. 32 बनले. धावा बडवाव्या लागतील. जबरदस्त बॅटिंग सध्या तरी करत असताना जुगरेवाडी टीमला आपण बघतोय गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर.
यशवंत यशवंत आपण जरूर बघतोय. मागची ओव्हर देखील आपण बघितली लकी आणि विनायकची. त्यांच्या बॉलिंगवर धाबा जरूर बनल्या. तिथे शप्पल झालाय आणि मी तर म्हणे नो चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये करत असताना ठोकलाय षटकार. म्हणजे 6+1 अशा 7 धाबा च्या मात्र घेतल्या जातील. आणि ते लकी ड्रॉ आज आपण बघितला आणि हा देखील लकी ड्रॉ जरूर पाहायला मिळते. म्हणजे 7 धाबा बनलेत या चेंडूवर. अद्यापर्यंत या ओव्हर मधील एकही बॉल साला नाहीये आणि पहिल्याच बॉलवर यशवंतच्या विरोधात षटकार जरूर आलाय. आणि आजच्या दिवसातील लकी ड्रॉचे बघा चिठ्ठी देखील आपण काढली. त्या कवटे या प्रेक्षकाला तो मोबाईल देखील प्राप्त झाला. म्हणजेच चांगलं आयोजन नक्कीच पाहायला मिळालं सभापती चषकामध्ये. सेकंड बॉलवर हातोडा आपटलाय, फटका फसलाय आणि ते नो बॉल जरूर होता आणि ते फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने इझेल दिली जाणार नाहीये. नक्कीच योगेश फलंदाजाला इथे जीवदान मात्र दिली जातोय. आणि एक या धाबेने फलक आपण बघतोय साऊंड पोहोचलाय 40 या आकड्यावर. या ओव्हर मधील पहिला चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सेकंड बॉल बघा यावेळेस प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. बंटीच्या बाट मध्ये जरूर क्षमता होती षटकार मारण्याची, परंतु ती देखील थांबवण्याचं काम केलंय गोलंदाज मित्र म्हणून यशवंतची दमदार कामगिरी सध्या तरी आपण बघतोय. परंतु पहिला बॉल थोडासा खराब राहिला, त्यावर एक षटकार आला. म्हणजेच 7 धाबा मात्र खर्च केल्या होत्या आणि तिथून थोडीशी बॅटिंग थोडीशी गोलंदाजी चांगली होत असताना जरूर यशवंतची चांगली गोलंदाजी आपण बघतोय. पहिला जर 9 बॉल सोडला असता तर 3 बॉलवर एक धाव खर्च मात्र केली असते. म्हणजे चांगली बॉलिंग सध्या आपण बघतोय. योगेश 9 बॉल खेळलाय, 25 धावा त्याच्या बॅटमध्ये देखील आपण बघितल्यात. यावेळेस देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि ते पकडली जाईल. फलंदाज होईल फेल. योगेश बॅक टू द पवेलियन. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. अरे असं चॅनल झाले किती नक्की थँक्यू डीजे. आता बघा डीजे आमचा कुठेतरी रंगात आलाय की काय, कारण जिथे जिथे कमी तिथे तिथे केटीसी नुसता केटीसी नाहीये, केटीसी star.in केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा क्षण आजचा दिवसातील हा क्षण देखील टिपला गेला. अगदी 3 कॅमेऱ्यामध्ये ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते. जबरदस्त आयोजन जो मात्र आपण बघतोय. 10,000 व्ह्यूज मात्र रायगड आणि ठाणे या मॅचसाठी देखील पाहायला मिळाले आणि त्याचसाठी ओळखला जातोय KTC.live इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जरूर बघतोय. सबस्क्राईब देखील करा, शेअर देखील करा, फॉलो देखील करा आणि घंटा देखील दाबा विसरू नका. भरपूर चांगला फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला उडवला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला नाहीये. एकच धाब घेतली जाईल. एक या धाबेने आपण बघतोय फलकावर धावा 42. प्रवीण आणि त्याच्या साथीला वैभवला तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकर एंडला वैभव जरूर बघतो. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण देखील खेळाडू आहे, परंतु सध्या प्रवीणला बॅटिंग करायचे. ती केली जाईल का? जसा योगेश बाद झाला तिथे कुठेतरी धावा लागा कधी थोडीशी कमी झाली आणि वाईड बॉल. अगदी परफेक्ट टाइम, परफेक्ट नियोजन करत असताना प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचला जातोय तो म्हणजे आमचे KTC.live.in. या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण कव्हर करत असताना पाहायला मिळतोय. बघा समोर आलाय आणि इथे टॅप केला होता. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. एक बनली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा आल्या. षटक या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकाची मॅच देखील संपले. फलकावर धावा आपण बघतोय 44. चला पळसदरी टीमचा कॅप्टन आणि खाड्याचा पाडा टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी या. सॉरी 46 बनलेत.
दोन्ही टीमला विनंती करेल आपण दिलेल्या वेळात जर या ठिकाणी उपस्थित झाला नाहीयेत पहिल्या पुकारमध्ये 2:18 झालेत 20 मिनिटापर्यंत 2 मिनिटाने जर या ठिकाणी उपस्थित झाले नाही म्हणजे 2:18 झालेत 1:40 झालेत 42 पर्यंत या ठिकाणी पोहोचले नाही तर दोन्ही टीमला 2-2 धावेची पॅनल्टी दिली जाईल बॉलची पॅनल्टी दिली जाईल याकडे लक्ष असू द्या 2 बॉलची पॅनल्टी असेल फक्त 2 मिनिटे दिले जातील 1:40 झालेत 2:19 झालेत 2:21 वेळ दिला जाईल हो यावेळेस सदरा प्रॉपर कनेक्ट झाला नाही या फाईन लीग मध्ये फिल्डिंग चांगली केली जाते एक बनल्या यस थोडीशी फेकी चुकीची होती आणि तिथे आम्ही तर म्हणेन चांगला बॉल खांडीचा पाडा आणि त्याला फाईट करेल टीम पळसदरी चला या ठिकाणी टॉस केला जाईल यस पंच यस चांगले मॅच 47 बनलेत एक विकेट जरूर आला प्रवीण ऑन स्ट्राईकला 17 बनल्यावरले चेंडू मध्ये आणि त्या वैभव मात्र साथ देतोय सध्या तरी प्रवीणला कमबॅक केला जातोय बघा पुढे येऊन खेचलाय उंच गेलाय भरपूर उंच गेलाय बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या जवळ शतरक्षकाने फिल्डिंग तर जरूर चांगले केल्या बॉल फेकी होईपर्यंत घेतली जातील 2 धावा फळसदरी टीमने टॉस जिंकलाय प्रथम स्वीकारलाय फिल्डिंग बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय खांडीचा पाडा टीमला इथे पाहायला मिळेल चांगले मॅच आजच्या दिवसातील 3 धावा जरूर आपण बघतो 3 धाबेने 50 धावा मात्र कंप्लीट झाले तिथे अर्धशतक जरूर लागलंय जुगरेवाडी टीम सध्या तरी या चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय हो आडवा बाटने फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु डॉट चेंडू येतोय शॉट ऑन बॉल जरूर आपण बघतो यावेळेस गुडलँड स्पॉट वर हाताळला होता चेंडू जणू काही नाका जवळून हा चेंडू हाताळला गेला आणि आलाय डॉट बॉल 2 बॉल उर्वरित शिल्लक आहेत या बॉलवर फटका दमदार आहे वैभवच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स 4 धावा चौकार असताना वैभवच्या बॅट मधून देखील धावा येणं गरजेचं आहे ते धावा येतात बघा पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता डाऊन दी ग्राउंडचा फटका जरूर बघतो या ठिकाणी या एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर कव्हर मध्ये 2 बदले तिसरीचा प्रयत्न नाहीये थांबून ठेवलं जात आहे आणि 2च धावा इथे मात्र दिले जातील आणि 2 धावेने दाफलक आपण बघतोय 56 धावा जरूर आपण बघतोय आणि येणारे बॉल शिल्लक 24 बडवायचेत मॅच जिंकण्यासाठी 57 धावेची गरज आहे तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत
24 बॉल शिल्लक आहेत, 57 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. इथून कोणता संघ विजय होईल, कोणता संघ सेकंड पूर्वार्धमध्ये खेळेल हे देखील पाहिलं जाईल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. एका साईडला तुम्ही बघू शकता अंबरनाथ विभागातील पिंपळवली टीम, दुसऱ्या साईडला देखील तुम्ही बघू शकता अगदी पाहिलं ना तर कर्जत विभागातील शेवटचा टोक म्हणजे जुगरेवाडी टीम. म्हणजे ज्या दोन टीम दरम्यान चाललेलं हे क्रिकेटचा घमासान युद्ध मात्र पाहायला मिळतोय. एक जबरदस्त सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. लकी आणि त्याच्या साथीला विनायक गोरे. नुकतीच स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक बदलापूर या ठिकाणी पिंपळोली वाडी टीम खेळत असताना क्वालिफाय देखील झाली होती आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक देखील होती. ती बाईक देखील ग्रामीण गटामधून विनायक या फलंदाजाला प्राप्त झाली होती आणि तो फलंदाज इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवर विनायक गोरेला तुम्ही बघू शकता. बघा प्रत्येक नसात क्रिकेट भरलाय. हाच तो खेळाडू विनायक गोरे. स्ट्रायकिंग एंडवर एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. घेतली जाईल एक सिंगल धाव. स्वतःचं आणि संघाचं सांख्यिक खातं ओपन करत असताना 2 धावा आपण या ठिकाणी जरूर बघतोय. आता बॉल शिल्लक आहेत उर्वरित 23 आणि धावा बडवायचे मॅच जिंकण्यासाठी 55. 23 बॉल आणि 55 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मात्र पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण दोन्ही दिग्गज संघ आहेत. बघा धैर्याने केलेली सुरुवात ही नेहमीच चांगली ठरत असते आणि इथे गोलंदाज भरत अतिशय वेगवान गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात बॅटिंग करणं थोडीशी अवघड जरूर होते. परंतु सध्या भरतने देखील जुगरेवाडी टीमसाठी भरपूर मोठं योगदान जरूर दिले आणि आज भरतची गोलंदाजी देखील भरपूर चांगली होते. बघा 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा आपण बघतोय 10 फलकावर 2. म्हणजेच स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन तुम्ही बघू शकता. लकी एक जबरदस्त बॅट्समन आहे. सध्या विनायक गोरेला साथीला घेऊन हा फलंदाज बॅटिंग करत असतो. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग झाला. मिड विकेट बाउंड्री लाईन जवळून कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतो. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगलने इथे भीतर म्हणेन डाबा लागले गेले जातात 3. बघा 57 बडवायचे मॅच जिंकण्यासाठी, परंतु प्रयत्न करावे लागतील. 3 बनलेत. 38 सर्कलचं पहिलं षटक हाताळत असताना भरत हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. हो जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला तर म्हणेन एक धाव ची मात्र घेतली जाईल आणि एका धाबेने इथे आपण बघतो 10 फलकावर धाबा 4. विनायक आणि लकीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आणि इथे बॅटिंग देखील करावं लागेल, कारण टार्गेट थोडासा कठीण आहे. म्हणजे 57 धावसंख्या बडवायचे मॅच जिंकण्यासाठी, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बरंचसा हा बॉल आणि त्यावर फटका. प्रॉपर टायमिंग झाला नाही, फटका फसलाय. फलंदाज होल बाद. लकी बॅट्समन आउट. खेळाया जमती टॉप लेवलचे सारे खेळाडू. खेळाया जमती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण. बघा पहिली विकेट जरूर आले. लकी बाद झाला. तदनंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. धीरज हा देखील चांगला खेळाडू आहे. धीरज सध्या मैदानाच्या आतमध्ये. हो प्रॉपर टायमिंग आणि इथे फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेट, दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 2 जरूर बघतो आणि इथे पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवर. बघा जुगरेवाडी टीमचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा मसा परिसर असो, मुरबाड परिसर असो, त्या ठिकाणी तो
संघ जास्तीत जास्त ओपन टुर्नामेंट मधून एंट्री करत असतो आणि त्या ओपन टुर्नामेंट मधून जेव्हा तुम्ही एंट्री करताना तेव्हा तुम्हाला क्रिकेट खरं तर फार शिकायला मिळतो, भरपूर मिळाले जातात, परंतु ते पॅकरला देखील बोलतात की जमणार नाहीये, कारण आता गावाचं नाव रोशन करण्यासाठी आम्हाला जे प्रयत्न करायचे ते करावे लागतील आणि तो प्रयत्न आज सध्या या सभापती चषकामध्ये आपण जरूर करत असताना पाहायला मिळतोय. टीम झुगरेवाडी आयोजित नारायण डामसे प्रतिष्ठान व जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा आयोजित सभापती चषक नाईट रजनी शुंकलचा हा भव्य दिव्य सोहळा मात्र या ठिकाणी आपण बघतोय. बघा पहिल्या मॅच मध्ये देखील अंबेरपाडा संघ विजय झाला, सेकंड मॅच मध्ये देखील आपण बघितला भिंगार टीम विजय झाली आणि तदनंतर ही तिसरी मॅच या ठिकाणी आपण जरूर बघतोय. विनायक गोरेची टीम एका साईडला पिंपळोली, दुसऱ्या साईडला झुगरेवाडी टीम. गोलंदाज आलाय सेकंड ओव्हर मध्ये प्रवीणला तुम्ही बघू शकता, इथे एक धाव जरूर आले, मिड विकेट बाउंड्री लाईन जवळ बॉल अडवला गेला होता आणि एकच बनली गेली. पहिल्या षटकामध्ये 3 बनल्या होत्या, सेकंड ओव्हर मध्ये 2 तर बनले, तिसऱ्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 57 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते चेस करत असताना इथे भीतर म्हणेन आलाय बॉल डॉट. बघा योगेश पारदीचं एक स्वप्न होतं शिल्लारवाडीच्या नाईट रजनी शुंकलेमध्ये देखील ते स्वप्न पूर्ण झालं नव्हतं, परंतु मसा परिसरामध्ये जरूर ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि आज या टीमला खरं तर सन्माननीय सुरेश केवारी साहेबांकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. बघा झुगरेवाडी टीमसाठी शुभेच्छा देखील भरपूर आले, त्यांचे पुरस्कर्ते सातत्याने ते बनत असतात, परंतु आज प्रॉपर टायमिंग फटका दर्जेदार आहे. 2 शतरक्षकाच्या मधोमध बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विनायक गोरेचा बार, चेंडू सीमा पार, 4 रन चौकार. थँक्यू डीजे. बघा मॅच अजूनही संपली नाहीये, जोपर्यंत विनायक सारखा बॅट्समन असेल तोपर्यंत दाबा देखील जमवल्या जातील. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि आज तोच एक मोठा विकेट फलंदाजीतून बाद होईल. या मॅच मधील टर्निंग पॉइंटचा हा विकेट. फलंदाज विनायक गोरे बॅक टू द पवेलियन. फलक आपण बघतोय 10 धाबा सध्या तरी स्कोर बोर्डवर जरूर बघतोय. 3 विकेट जरूर आले, 2 षटकाचे मॅच फिनिश झाले. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना करण येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन दत्ता, नॉन स्ट्राईक एंडला रोशन, अशी सध्या तरी आपण बघतोय. दत्ताकडून अपेक्षा असतील धावा बनवण्याची. हो इथे उडवली जाते दांडी, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. दत्ता भाग टू द पवेलियन. थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिलीपला बघू शकाल. दिलीप आणि रोशन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. बघा पिंपळोली टीम थोडीशी बागपुटवर जरूर आहे. 10 बनलेत, 4 विकेट आपण जरूर बघितलेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला तुम्हाला पाहायला मिळेल पळसदरी, दुसऱ्या साईडला कांडीचा पाडा
असा सामना पाहायला मिळेल. हो जरूर बघतोय पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज तुम्ही बघू शकता करण तिसरा षटक फेकत असताना करण सध्या तरी चांगली गोलंदाजी आहे. पहिला बॉल जरूर विकेट आला तदनंतर सेकंड बॉल इथे डॉट मात्र पाहायला मिळतोय. तिसरा बॉल करण पुन्हा शकता आपला बॉलिंग ट्रॅकवर बॅटच्या टॉप एज वाडा कॅच जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये पकडत असताना फलंदाज फेल. करण 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 जबरदस्त बॉलिंग आणखीन एक विकेट फलंदाज बाद. गोर गरीब जनतेचा हा करी आश्वासन पूर्ण करी आश्वासन पूर्ण करी आश्वासन पूर्ण ठराव ठरवून. थँक्यू. निखिल येतोय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. निखिलला देखील बघू शकता. बघा 57चं टार्गेट दिलं होतं. इथे थोडंसं बागफुटवर जरूर आला परंतु लकी बाद झाला. तदनंतर विनायक बाद झाला आणि इथे कमबॅक केलाय. हो यावेळेस मात्र फटका प्रॉपर होता. जबरदस्त बॉडी स्ट्रॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या थोडंसा बाहेर जरूर बघितलं आणि घेतले झाले एक सिंगल धाव. एक सिंगलने धावफलक आपण बघतोय. 11-5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण बघतोय यावेळेस तिसरं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथे जरूर आपण बघणार आहोत. तिसरं षटक जरूर वाईट बॉल आलाय. शेवटचा चेंडू जरूर आपण बघतोय. थोडीशी हाईट जरूर होते जास्त आणि तिथे पाहिलं तर वाईट चेंडूची संख्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सध्या आपण बघतोय 12 बनलेत. 7 बॉल शिल्लक आहेत. 45 धावसंख्येची गरज आहे. आमचे लेग स्क्वेअरचे पंच राजेंद्र भोईर सर देखील जबरदस्त ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. दी पाहिलं तर षटक संपलाय. तिसरं मैदानाच्या आतमध्ये 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले गेले तर 12-6 विकेट सर्व बघतो. संतोष मामा यांचा चेंडू लागून झालेला आहे. हे जीवलग जीवा इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण बघतोय. बाईकच्या स्वरूपात इथे मिळतील 4 धावा अँड चौकार. बॅट कट. यस थँक्यू. यस थँक्यू थँक्यू डीजे. बघा हीच तर खरं तर ओळख आहे आमच्या राजेंद्र सरांची. अर्थात कोणत्या नजरेने समोर किती नजर ठेवून पंचगिरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा प्रत्येक बॉलवर निर्णय देणं फार कठीण असतं परंतु ते सरांना जरूर माहिती असतं. आणि इथे पाहिलं ना तर 1 धाव जरूर आले. 1 धावेने धावफलक आपण बघतो 18 या धावसंख्येवर. उर्वरित बॉल शिल्लक आहे 3 आणि धावा बडवायचे 29. म्हणजे सॉरी 39 बडवायचे होते. इथे बॉल जरूर आपण बघतोय त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली आणि 1 धावची मात्र सहज पाहायला मिळाली. 1 धावेने आपण बघतोय. यावेळेस प्रयत्न चालू आहेत परंतु मॅच हातातून निसटले. बघा शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रयत्न चालू आहेत परंतु धावेचा फक्त आणि फक्त अंतर कमी करू शकता. चला दोन्ही टीम रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. आजच्या दिवसातील शेवटची मॅच मात्र पाहायला मिळेल. दोन्ही टीम रेडी राहायचं. हो यावेळेस स्विच हिटचा फटका परंतु फटका फसलाय. बॉल आलाय डॉट. षटक संपलाय. 4थं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. मॅच झाले फिनिश. विजय संपादन करत असताना जुगरेवाडी टीमला आपण या ठिकाणी बघितलं आणि हार्ड अँड टफ लक टीम पिंपळोलीवाडी आणि दोन्ही टीमला इथून देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.